धैर्य, कुठे गेले? आईंच्या रूम मध्ये असतील. लई खुश होणार आहे धैर्य. तुम्हाला एक प्रश्न विचारू मिस्टर धैर्य मुजुमदार? नाही म्हणजे पैशासाठी एवढं सगळं करायची काय गरज होती? माझे बाबा आहेत ना, तुम्हाला हवे तितके पैसे देऊ शकले असते ते. मग त्यासाठी त्या पोरीच्या आजोबाकडून जमिनी मिळवण्याची काय गरज होती? गरज नाही. प्लॅन इरा, प्लॅन. हे सगळं मी कुठल्या गरजेसाठी नाही, या धैर्याने हे सगळं त्याच्या प्लॅनसाठी केलंय. धैर्यांचा आवाज इराच्या खोलीत? इथं काय करतायत हे? अच्छा, मग मला पण सांगा की तुमचा प्लॅन. त्या सावीमुळं, तिच्या त्या थेरड्या आजोबामुळं लई वेळा आईला मान खाली घालायला लागली. कितीतरी वेळा माझा अपमान झालाय. त्यातला प्रत्येक क्षण अजूनही माझ्या डोळ्यासमोरनं गेलेलं नाहीये. माझं तिच्यावर प्रेम आहे. मला तिच्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. हे सगळं फक्त एक नाटक होतं, सगळं खोटं. आणि माझं हे नाटक बर्बाद करण्यासाठी विलासदादा आणि भास्करनं लई प्रयत्न केले. त्यांनी लई प्रयत्न केले सावीला सांगायचे. आणि एका पॉइंटला ना मला खरंच असं वाटलं होतं की माझा सगळा प्लॅन फिसकटणार. पण नाही, मला जेवढं वाटलं होतं त्यापेक्षा लई जास्त मूर्ख आणि बावळट निघाली ती सावी. मी जाऊन प्रेमानं 4 शब्द काय बोललो, ती लगेच अडकली, फसली, माझ्या शब्दात पुन्हा अडकली. आणि तिच्या ह्याच मूर्खपणामुळं तिच्याकडं आणि तिच्या त्या भाऊकडं आता काही म्हणजे काहीच उरलेलं नाही. त्या सावीचा ज्या भाऊवर जीवापाड प्रेम आहे, त्यांच्याकडे असणाऱ्या त्या सगळ्या जमिनी आता माझ्या मुठीत आल्यात. आता हे सगळं ज्यावेळेस तिला कळल त्यावेळेस तिचा चेहरा बघण्यासारखा असणार आहे. आणि मला तो बघायचा आहे. स्वतःला लई शहाणी, लई स्मार्ट समजणाऱ्या सावीला मी या धैर्य मुजुमदारनं मूर्ख बनवला. मला माहिती आहे ना, खूप हुशार आहेत माझे धैर्य. आणि म्हणूनच तर लहानपणापासून खूप प्रेम करते मी तुमच्यावर. धैर्य, धैर्य, I love you, I love you.
सो मिस इरा लवकरच मिसेस इरा धैर्य मुजुमदार होणार आहात. गृहप्रवेशासाठी रेडी राहा मग. काय धैर्य, काय चाललंय हे सगळं? खोटं आहे ना हे सगळं? हा, मस्करीच चालली आहे ना ही सगळी? बोला ना, सगळं खोटं आहे ना? हा, तुम्ही मस्करी करत होते ना? काय बोलत होता तुम्ही आता? सगळं खोटं आहे. तू जरा मंद आहेस का ग? नाही रे, खोटं कशाला बोलते? तुझ्या डोळ्यांनी पाहिलंच ना? स्वतःच्या कानांनी ऐकलंच ना? मग इथे मी आणि धैर्य तुमच्या यशाचं सेलिब्रेशन करतोय. धैर्य, जे काही बोलताय ना ते सगळं खरंय. एवढं सगळं होऊन पण तुला कळत नाहीये का? मूर्ख, चल निघ इथून. मला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली? तर मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये बोलणं चाललंय. तुला मध्ये बोलायची काही गरज नाहीये. ग उभी राहा, नाहीतर अजून एक देईन. प्लीज बोला नाही, हे सगळं खोटं आहे ना? बोला ना. मी तुमचीच हवी आहे. सावी, मी धैर्य, काही गरज नाहीये तिला उत्तर द्यायची. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. हे सांगायला हे सगळं कळलंय तिला आता. कळलंय ना तुला? बस. बस झालं. अजून एक शब्द पण तोंडातून काढायचा नाही तू. तुला त्या दिवशी घरात राहू दिलं ना, तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. चांगल्या मनानं एका सापाला घरात ठेवलं होतं मी. मॅडम बरोबर बोलत होत्या. तुला ना त्याच दिवशी घरातून हाकलून द्यायला पाहिजे होतं. तू अशी सुधारणार नाही. तुला आत्ताच्या आत्ता या घरातून काढला पाहिजे. चल, सोड मला. लय सहन केलं मला. आता
सावी सावी सोडा तिला. सावी काय चाललंय? सोड तिला. मॅडम हा प्रश्न मला नाही, हिला विचारा. हिचं काय चाललंय? हिच्यामुळं एवढं सगळं झालं. माझ्या आणि धैर्यांमध्ये किती गैरसमज झाले. मी धैर्यांना या घराला सोडून जाईपर्यंत त्रास झाला, तरी ही पोरगी धैर्यांसोबत होती. तोंडाला येईल ते मूर्खासारखं बडबडत होती. काय अधिकार आहे हिचा? माझ्या धैर्यांवर का हक्क दाखवते? सावी, धैर्यांचा आणि माझा काय संबंध आहे? धैर्यांवर फक्त माझा हक्क आहे. आणि हे ना, हे घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. अरे पण हो, फक्त तुलाच माहित नाहीये ग. म्हणून ना तू एक काम कर. तू एकदा हाच प्रश्न नीट स्वतःलाच विचार. धैर्य, आओ, तुम्ही असे गप्प का बसलाय? सांगा ना या सगळ्यांना. सांगा ना या सगळ्यांना. कुठे नाही. हा, बोला ना धैर्य. सांगा की सगळं. हा, कुठे नाही सगळं. हा, बोला ना. असं गप्प का बसलं तुम्ही? धैर्य, काय असेल ते खरं खरं सांगून टाक. बरं आहे ना, आपले कष्ट, आपली मेहनत वाचली म्हणायची. नाही म्हणजे तसंही सगळं काय खरं आहे ते आपण सांगण्याच्या तयारीत होतोच. बरं झालं, सावीनेच आपलं काम सोपं केलं. धैर्य, आई काय बोलतायत? खोटं बोलतायत ना त्या? हा, सांगा ना, खोटं बोलतायत ना त्या? मस्करी करताय ना तुम्ही माझी? हा, पास झाली हो गंमत. आता अजून नका करू प्लीज. सांगा ना, हे खोटं आहे ना सगळं? बोला ना धैर्य, खोटं आहे ना सगळं? हा, बोला ना.
आता मी जे बोलणार आहे ते लय महत्वाचं आहे. हा म्हणजे आता एवढं अर्जंटली बोलवून घेतलायचं म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार की. मी सावी आणि धैर्य त्यांच्या बाबतीत एक गोष्ट ठरवली आहे. बघितलं सर, मी म्हणते तसंच होतंय की नाही बघा तुम्ही. सारखं बस. गप्पा ऐकून घ्या की. यांनी जमिनी त्या मुजुमदारांच्या घशात घातल्यातच. आता अजून काय त्या वंसांच्या मुजुमदारांच्या घशात घालतात काय माहिती. आणि बरं हे घर मी माझ्या नावावर करून घेतलंय, नाही तर तुम्ही काय बोललाच नसता. सावी सावी सावी, एवढी कशी ग तू मूर्ख? हा, नाही मला वाटलेलं सावी नाईक भाऊराव नाईकांची नात. तिच्यात त्यांची जरा तरी हुशारी आली असेल, पण नाही. तो भाऊराव मूर्ख निघाला. आणि त्याची नात महामूर्ख. बस. माझ्या आणि धैर्यांमध्ये विषय चाललाय. कुणीमध्ये बोलायचं नाही. धैर्य, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. खोटं आहे ना हे? हा, मला नाही, हे सगळं खोटं आहे. हे ऐकायचंय मला तुमच्या तोंडून. सांगा ना धैर्य, प्लीज बोला ना एकदा. सांगा, या सगळ्यांना सांगा की हे सगळं खोटं आहे म्हणून. बोला ना धैर्य एकदा. तो काय सांगणार आहे? मी सांगतो. महत्वाच्या कामासाठी निघालायस, सगळं व्यवस्थित होते. आई, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि आजचं हे तुमचं काम झालं की मग आपल्यात कोणीच नाही येणार. तुम्हाला या जमिनी मिळाल्या की मग तुम्ही कायमचे माझे होणार. आणि आजचा हा दिवस या सावीचा या घरातला शेवटचा दिवस असेल. धैर्य, मी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय. अहो, आज तुमचा स्पेशल दिवस आहे ना, मग तो स्पेशल दिवस मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे. हे बघा इरा, आत्ताच असलं काही करायची गरज नाहीये. सगळं जरा धीरानं घ्यायला लागणार आहे आपल्याला. कुणाला कसलंही डाऊट येता कामा नाही. धैर्य, असं काय करताय? आणि एवढं काही मोठं मागत नाहीये मी, फक्त तुमचा वेळच मागतेय ना. प्लीज धैर्य, तुम्ही माझ्यासाठी एवढं करा ना. ठीक आहे, एकदा त्या जमिनी माझ्या हातात आल्या ना की मग मी सावीला कटवतो. खोटे? ए सावी, तुला तुझ्या नवऱ्यावर लय विश्वास होता ना? त्याच विश्वासाच्या जोरावर मला काय म्हणली होतीस दसऱ्याला? आठवतंय? नाही आठवत? फ्लॅशबॅक. मला म्हणली होतीस का मला माझी जागा दाखवणार. आता काय झालं? हा,
त्याच्या भरोश्यावर एवढा मोठा डायलॉग मारलेलास, त्यानेच तुला तुझी जागा दाखवली, तुझी लायकी दाखवली. पण तुला वाटत होतं आम्ही नालायक. बरं चला, आम्ही नालायक, पण उघड उघड सगळं करत तरी होतो. तुझ्या नवऱ्यासारखं नाही. दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. बघ रे दादा, एवढं सगळं होऊन आपणच नालायक. भास्कर भाऊजी, मी तुम्हाला सारखं सारखं माझ्या आणि धैर्यांमध्ये विष कालवू देणार नाही. काय वाटलं तुम्हाला? हा, मागच्या वेळी जसा तुम्ही प्लॅन केला होता, त्या प्लॅन मध्ये मी परत फसन असं वाटलं का तुम्हाला? नाही, तुमचा गैरसमज आहे तो. हे सगळं ना, हे सगळं खोटं आहे. तुमचाच जाव आहे तो, मला माहिती आहे ना. हा सगळा तुमचाच जाव आहे. एआयच्या मदतीने केलंय ना तुम्ही सगळं. हा, धैर्य बरोबर बोलते ना मी? हा, सांगा ना तुम्ही, बरोबर बोलते ना? माझ्या धैर्यांवर पूर्ण विश्वास होता, आहे आणि कायम राहील. मरेपर्यंत माझे धैर्य माझ्याशी असं वागूच शकत नाही. धैर्य अजून गप्प का बसलेत? की त्यांना या साबीची खरंच थोडी का होईना काळजी वाटते? तिच्या त्रासाचा यांना त्रास होतोय का? बोला ना तुम्ही काहीतरी, सांगा ना. याचं सगळं खोटं आहे ना. सगळं यांचा परत डाव केला ना त्यांनी. सांगा या सगळ्यांना, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? हा, मस्करी करताय ना तुम्ही? प्लीज धैर्य, काहीतरी. अजून किती वेळ स्वप्न बघत बसणार आहात? लई स्वप्न बघितली होती मी. माझ्या लाडक्या नातीच्या लग्नाची काय काय स्वप्न बघितली होती. त्या माझ्या लाडक्या नातीला आम्ही अंगा खांद्यावर खेळवलं. ह्या घरात लहानाची मोठी झाली. आधी तिला असं वाढताना, मोठं होताना बघितलंय. तिचं हसणं, रडणं, खेळणं, पडणं, धडपडणं सुद्धा बघितलंय. अशा या माझ्या लाडक्या नातीला आनंदानं डोळं भरून तिच्या सासरी वाटा लावायचं होतं. खरं ते काय घडलं नाही. म्हणजे मागं जे काय झालं, अर्थात माझाही हट्ट त्याला कारणीभूत व्हायच आहे. तेव्हा नाही करू शकलो, पण आता नाही. माझी चूक झाली हे मान्य आहे.
आणि हा भाऊराव ती चूक आता सुधारवणार आहे. हो म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? मी आपल्या सावीचं आणि धैर्यचं पुन्हा लग्न लावून देणार आहे. अगदी माझ्या मनातलं बोललासा भाऊ. मला पण माझ्या लेकीचं, माझ्या पोरीचं लग्न माझ्या डोळ्यांनी बघायची लय इच्छा आहे व. आणि आईला आणखी काय हवं असतं? मला काय करू आणि काय नको असं झालंय बघा भाऊ. मी हो 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 अनुराधा, अगं आईचं काळीज आहे तुझं, मी समजू शकतो. म्हणूनच मी धैर्यांना म्हटलेलं आहे, काही उद्या आपण माझ्या सावीला 2-4 दिवस का होईना माहेरी इकडं आमच्याकडे पाठवा. हे बघा, जास्त मोठा सोहळा नाही, पण घरातल्या घरात ज्या काही विधी असतील ते आपण करूयात. आणि तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही हौस मौज करायच्या राहिल्या असतील त्या सगळ्या पुऱ्या करून घ्या. आणि आता मला खात्री आहे धैर्य आपल्या प्रस्तावाला नाही म्हणणारच नाही. अहो ते तर पाठवणारच भाऊ, पण तुम्ही जो काय बॉम्ब टाकलाय की नाही, मला काय कळलं मी काय करू. मी लगेच तयारीला लागतो. हा तसं पण बहिणीच्या लग्नाची तयारी करायची माझी हौस पण राहूनच गेली होती ना. घे की पुरी करून. पण कसं आहे, घरातल्या घरात जरी करायचं असेल आणि वेळ जरी थोडा असेल तरी माझ्या नातीच्या आनंदात कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये. हा अहो भाऊ, जरा पण कमी पडणार नाही. तुम्ही बघा नुसतं, आत्ताच लागतो तयारीला, डायरेक्ट ढगात लाइटिंग. तुम्ही येडायचे का हो जरा? ह्यांची एक नाटकं संपतच नाहीत. आता तुम्ही पण ह्यांच्या येड्याच्या जत्रेत नाचायला चालू करा. ऐकताय का मी काय म्हणते? ऐकलंस ना? स्वतःच्या कानांनी ऐकलंस ना सगळं? सगळे सांगतायत ते ऐकून सुद्धा कळलं नाही का तुला की डोक्यात शिरत नाहीये काही? हा, की सगळं कळून सुद्धा अडाणीपणाचा आव आणतेस फक्त. म्हणजे हे सगळं खरे? धैर्य, तुम्ही खोटं बोलताय ना धैर्य? हा प्लीज प्लीज नाही म्हणा ना, हे खोटं आहे ना सगळं? सावी, तू ऐकलेली एक ना एक गोष्ट खरी आहे. सावी, का केलं तसं? धैर्य, प्रेम केलं होतं मी तुमच्यावर, विश्वास ठेवला होता. का असं वागलात? का?
सावी नाईक, याचं उत्तर तुला अजूनही मिळालं नाही? खरंच खरंच मंद आहेस तू. अगं मुजुमदार आहोत आम्ही, आणि आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं जर काही असेल ना तर तो आमचा मान आहे. तू तुझ्या त्या भाऊनं दरवेळी माझा, माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा अपमान केलाय फक्त. आठवतो प्रत्येक क्षण. तुझ्या अति शहाणपणामुळं, त्या थेरड्याच्या हेकट स्वभावामुळं माझ्या आईला कितीतरी वेळा मान खाली घालायला लागली. शिक्षण मंडळाच्या पदावरनं काढून टाकलं तिला. आणि या सगळ्या गोष्टींचा लय त्रास झाला मला. आणि तू तर पहिल्या भेटीपासून फक्त आणि फक्त अपमान केलाय आमचा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्यासारख्या स्वतःला अति शहाणी समजणाऱ्या एका फालतू पोरीच्या मी प्रेमात पडेल एवढा मूर्ख वाटलो का मी तुला? आता हे सगळं मी का केलं, कशासाठी केलं हे माझ्या तोंडून ऐकायचंय ना तुला? मग ऐक, नीट कानाचे पडदे उघडे ठेवून ऐक. सावी, मी प्रेम केलं तुझ्यावर. सॉरी प्रेम नाही, प्रेम असल्याचं नाटक केलं फक्त. ते सुद्धा फक्त माझा, माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा जो अपमान झाला त्याचा बदला घेण्यासाठी.